नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनातील संवाद लेखन हा भाग शिकणार आहोत. चला संवाद लिहूया, ऐकूया आणि बोलूया सुद्धा. संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणे. नित्य असे संवाद आपण ऐकतो आणि बोलतोय. आता कुठे कुठे ऐकतो बरं असे संवाद? नाटक, सिनेमा, दूरदर्शन, शाळेत, बाजारात, रस्त्यावर, घरात, स्टँडवर, स्टेशनवर आणि ऑफिसमध्ये सुद्धा अशी अनेक ठिकाणी जे आहे तिथे आपण हे संवाद ऐकत असतो. संवादामध्ये एकमेकांची मनं मोकळी होतात. मग कसं बोलावं आपण? शब्द असावे मखमली, मयुराच्या पंखापरी, नानाविध रंग छटा भावनांच्या तनुवरी. शब्द ना मोराच्या पंखासारखे असे मखमली असले पाहिजेत. विविध रंगछटा, शब्दछटा, भावछटा त्यामध्ये असल्या पाहिजेत. बरोबर? यासाठी संवाद लेखन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा ना, काही माणसं बरं का, काही माणसं अतिशय छान बोलतात, काही माणसं भांडणं मिटवतात, काही वाढवतात, काही बोलून मार्ग काढतात, काही शाब्दिक आधार देतात, तर काही एकमेकांना छान समजावतात. माणूस बोलका आहे हो, तो काही मुका नाही. त्याला बोलायला आवडतं, ऐकायलाही आवडतं आणि यामुळेच खरं तर आपल्या ज्ञानात भरच पडते. आता मीही तुमच्याशी बोलतो आहे, हा माझा तुमच्याशी एक प्रकारचा काय आहे? संवादच आहे. संवाद माणसांचाच असतो असं काही नाही. पशु पक्षीही त्यांच्या भाषेमध्ये बोलतातच. माणसांच्या मात्र भाषा विविध आहेत. अगदी उदाहरण बघा ना, अमेरिकेतील मांजर जी आहे ती सुद्धा काय करते? म्याव करते. भारतातीलही मांजर म्याव करते आणि श्रीलंकेतील मांजर सुद्धा काय करते? म्याव करते. माणसांच्या मात्र भाषा वेगवेगळ्या आहेत. बरोबर ना? हां, हसणं रडणं वगैरे जे आहे हे मात्र सगळ्या माणसांचं सारखंच आहे. आता एक लक्षात घ्या, नुसती भाषा छान असून चालत नाही, आपल्याला परिणामकारक संवाद साधता आला पाहिजे. म्हणून तर आपल्याला हे संवाद लेखन शिकायचं आहे. असं म्हणतात, ज्याला नीट बोलता येत नाही त्याने कधी नोकरीही करू नये आणि व्यवसाय तर करूच नये. कारण यामध्ये बोलणे फार महत्वाचे आहे. बरोबर ना? आता एक लक्षात घ्या, कसं असाय संवाद? संवाद सोपे असावे, छोटी वाक्यरचना असावी, एकमेकांविषयी आदर त्यामध्ये असावा आणि शेवट सकारात्मक असावा. म्हणजे संवादाचं रूपांतर सुसंवादात होईल. आता आपण एक करूया, प्रत्यक्ष संवाद लेखन जे आहे ते करायचं. अर्थात या ठिकाणी मी संवाद तुमच्यासमोर बोलणार आहे. परीक्षेमध्ये अथवा वहीमध्ये तुम्हाला तो बोलून चालेल का? बोलता बोलता तो तसा तुम्हाला वहीमध्ये उतरावाही लागेल. नेहमी लक्षात ठेवा, संवाद लेखनामध्ये डाव्या बाजूला जे बोलतात ना त्यांची नावं येतात. बरोबर? आणि मग काय बोलतात ते त्याच्या पुढे येतं. आता उदाहरणार्थ बघा, झोका आणि झाड यांच्यातील संवाद आता आपल्याला ऐकायचा आहे. झोका: ए झाड दादा, बघ किती मजा येते झोका घेताना. झाड: तुला आनंद होतो हे बघून मला सुद्धा आनंद होतो रे. झोका: मी मस्त तुझ्या खांद्याला लोंबकळलो आहे. झाड म्हणतं: अरे तुझ्यासारखे अनेक पक्षी माझ्या अंगा खांद्यावर खेळतात. झोका म्हणतो: त्यावेळी तर तू मला खूप श्रीमंत वाटतो. झाड: अरे मुलं तुझ्यासोबत झोके घेतात ना तेव्हा तू सुद्धा अधिक शोभतोस, मी बघतोय ते रोज. झोका: दुसऱ्याला आनंद देत जगणं हेच तर आपलं जीवन आहे ना रे. झाड म्हणतं: हो मित्रा, उन्हातान्हात माझ्यासारख्या झाडाच्या सहवासात अनेक जण येतात आणि खुश होतात. मी आनंदाने माझ्या फांद्या डोलवतो बरं का. झोका म्हणतो: ए
आपण असाच कायम आनंद वाटत राहूया. चालेल ना? झाड, हो नक्की. आता यामध्ये बघा, झाड आणि झोका यांच्यामध्ये जो संवाद झालेला ना, यांच्यामध्ये खूप सकारात्मक असा संवाद झालेला आहे. तो नुसताच संवाद राहिला नाही, तर त्याचं रूपांतर सुसंवादात झालेलं आहे. साधारणपणे आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी की संवाद लेखन करताना काहीतरी चांगला विचार देऊन गेलं पाहिजे. तुम्ही 8वीला आहात, इथे तुमची सुरुवात संवादाची आहे, पण मला खात्री आहे जर तुम्ही संवाद लेखन चांगलं समजून घेतलं तर तुम्ही छान बोलू लागाल. बरोबर की नाही? आता एक संवाद लेखन आपण इथे पाहिलेलं आहे. तुम्हाला दुसरा एक मी विषय देईल आणि तो आहे लेखणी आणि बंदूक यांच्यातील संवाद. तुम्हाला थोडासा विचार करायला वेळ लागेल. विचार करा आणि मस्त याच्यावर काय बरं लेखणी बोलेल आणि काय बरं बंदूक तिच्याशी बोलेल याच्यावर तुम्ही मस्तपैकी काय करू शकता, संवाद लेखन करू शकता. मला खात्री आहे, कारण तुम्हा मुलांना बोलायला भारी आवडतं. बरोबर की नाही? आणि म्हणून जरी संवाद चुकला तरी अजिबात काळजी करायची नाही. स्वतः लेखणी समजायचं, लेखणी काय बोलेल, स्वतः बंदूक समजायचं, बंदूक काय बोलेल. बरोबर ना? अशा पद्धतीने हे संवाद तुम्ही लिहून काढा. आणि मग कोणतेही असे विषय घ्यायचे, नदी आणि झरा घेता येईल, विजेरी आणि कंदील घेता येईल, ते एकमेकांशी बोलतायत असं दाखवता येईल. केवळ एकच संवाद लेखन आपण शिकलो म्हणून थांबायचं नाही, उजळणी करायची. वारंवार तुम्ही अशा प्रकारचं संवाद लेखन लिहिलं तर मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही छान लिहिता लिहिता मस्त बोलू लागाल. धन्यवाद.